1 अप्रैल 2015 से चंद्रपुर जिले में शराबबंदी होकर अभी तक अवैध शराब बिक्री व शराब तस्कर की गिरफ्तारी की कई घटनाएं सुर्खियों में हैं। इस संदर्भ में जिला पुलिस अधीक्षक संदीप दीवान ने बताया कि जिले में शराबबंदी होने के बावजूद अभी तक पुलिस द्वारा 25,000 केसेस दर्ज की गई, 3,000 आरोपी इस मामले में पकड़े जा चुके हैं और करीब 30,000 लीटर तक की शराब जब्त की जा चुकी है। इन सब में जब्त की गई मालमत्ता आंकड़ेवारी यदि हम देखें तो 4 करोड़ तक पहुंची है। अवैध शराब तस्करी में केवल शराब बिक्री करने वाले ही नहीं बल्कि कई अन्य लोग भी इसमें पाए जा रहे होकर पुलिस द्वारा पकड़े जा रहे हैं। इस संदर्भ में जिला पुलिस अधीक्षक संदीप दीवान ने नागरिकों युवकों से विनती की है कि यदि कोई पैसों का लालच देकर अवैध शराब बिक्री व अवैध शराब बहादुर इस काम में शामिल करना चाह रहा है तो इसका शिकार न बनते हुए उसके विरुद्ध तुरंत नजदीकी पुलिस स्टेशन में संपर्क करें। साथ ही पालक लोगों से विनती की गई है कि वे अपने बच्चों का खास ख्याल रखें व इसका शिकार बनने से बचाएं। चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2015 पासून दारूबंदी झाल्यापासून पोलीस विभागाने 2500 पर्यंत केसेस केलेल्या आहेत आणि साधारणपणे 3,000च्या आसपास आरोपी सुद्धा त्याच्यामध्ये अटक झालेले आहेत। जवळपास 30,000 लिटरपर्यंत दारू आपण जप्त केलेली आहे आणि एकूण मालमत्ता जप्तीची आकडेवारी बघितली तर 4 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे। यामध्ये एक असं निष्पन्न थोडंसं दिसून येत आहे काही केसेसमध्ये की नियमित दारूचा व्यवसाय करणाऱ्या लोकांव्यतिरिक्त काही नवीन लोक याच्यामध्ये निष्पन्न होत आहेत आणि पकडले सुद्धा जात आहेत। माझं या निमित्तानं चंद्रपूरच्या सर्व नागरिकांना आणि विशेषतः तरुण वर्गाला आणि जे काही लोक अशा व्यवसायामध्ये काही लोक त्यांना घेण्याचा प्रयत्न करत आहेत या माझ्या सर्व चंद्रपूरच्या लोकांना माझं विनंती आहे आणि सांगणं आहे की जर का दारूचा असा कुठलाही दारू विक्री, दारू वाहतूक, दारू जवळ बाळगणे असा कुठलाही प्रकारचा गुन्हा तुमच्यावर दाखल झाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला भविष्यात तुम्ही जर का सरकारी नोकरीसाठी इच्छुक असाल तर कुठल्याही पातळीवरची नोकरी असो, अगदी चपराशापासून ते वरिष्ठ अधिकारी पण कुठल्याही नोकरीसाठी तुम्हाला एक कॅरेक्टर सर्टिफिकेट लागतं किंवा चारित्र्य प्रमाणपत्र लागतं, ते तुम्हाला मिळायला अडचणीचं ठरेल। तुमचा पासपोर्ट मिळायला तुम्हाला अडचणीचं ठरेल। तुम्हाला विदेशात जाण्याची संधी जर का असेल भविष्यात प्राप्त झाली सुदैवाने तर त्याच्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आवश्यक असतो, पारपत्र तेही तुम्हाला मिळणार नाही, जे भविष्यातल्या तुमच्या करिअरसाठी खूप मोठे अडथळे या एका केसमुळे तुमच्यावरती होऊ शकतील। तर त्या अनुषंगानं जर कोणी ऑफर देत असेल तात्काळ थोड्याशा आमिषाला असं बळी पडू नये, काही पैशाची ऑफर कोणी देत असेल दारू ठेवण्यासाठी, विक्रीसाठी किंवा वाहतुकीसाठी तर अशा आमिषाला बळी पडू नये आणि अशा प्रकारचं कोणी प्रयत्न करत असेल तर तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा जेणेकरून अशा लोकांवरती आम्ही कारवाई करू शकू। माझी या निमित्तानं पालकांना सुद्धा विनंती आहे की आपली जी मुलं आहेत काही ठिकाणी छोट्या मुलांचा सुद्धा वापर करण्याचा प्रयत्न होत आहे असं दिसून आलेलं आहे। तर आपली मुलं काय करतात याच्यावरती अगदी कॉलेजच्या मुलं असोत यांच्यावरती सुद्धा पालकांनी थोडंसं लक्ष ठेवावं की चुकून अशा गोष्टीमध्ये आपला मुलगा तर अडकत नाही ना, या बाबतीत पालकांनी सुद्धा खबरदारी घ्यावी अशी मी सर्वांना आवाहन करत आहे। ज्ञानदायिनी मंगलमती